रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या। पण तुम्हाला नवल वाटेल की सडवली शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केलंय। रुद्र नांदे या विद्यार्थ्यानं ईव्हीएम मशीन तयार केलं आणि राज्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सडवली शाळेमध्ये पार पडली। पोलादपूर तालुक्यामधल्या आदर्श शाळा, डिजिटल शाळा अशी सडवली शाळेची ओळख आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये तालुक्यामध्ये प्रथम आलेली शाळा म्हणजेच सडवली। शाळेचे मुख्याध्यापक आखाडे सर, शिक्षक सुनील पवार हे नेहमीच नवनवीन उपक्रम शाळेमध्ये राबवत असतात आणि विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट मशीन आणि बॅलेट पेपर या दोघांमधून सुद्धा मतदान प्रक्रिया मंगळवारी 24 फेब्रुवारी 2024 ला पार पडली। यापूर्वी शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी असलेले उमेदवार रुद्र नांदे आणि तनिष्का जगताप यांनी शाळेमध्ये प्रचार सुद्धा केला, पॅम्पलेटद्वारे जाहीरनामा प्रकाशित केला, विद्यार्थ्यांची सभा घेतली आणि त्या जाहीर भाषणं सुद्धा केली। शाळेतनं प्रचार फेरी काढण्यात आली। मतदानाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांच्या मतदार याद्या फलकावरती प्रकाशित करण्यात आल्या। प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया रुद्र नांदे ह्या विद्यार्थ्यानं बनवलेल्या ईव्हीएम मशीनद्वारे आणि बॅलेट पेपर ह्या दोघांच्याही माध्यमातून पार पडली। दोन्ही उमेदवारांकडून उमेदवार प्रतिनिधी मतदान केंद्रामध्ये बसवण्यात आले आणि मतदानाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक आखाडे यांनी काम पाहिलं। दुपारी 12:30 वाजता ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपरचा निकाल जाहीर करण्यात आला। या निकालामध्ये तनिष्का जगताप ही विद्यार्थिनी विजयी झाली। प्रत्यक्षात लोकशाहीचा उत्सव अनुभवता आल्यानं विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले। सडवली प्राथमिक शाळेच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जाते।